राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. दिवसेंदिवस गॅस सिलेंडरचे भाव वाढत जात आहे. त्यामुळे प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो, सिलेंडर जास्त दिवस कसा पुरवावा. त्यासाठी आपल्याला स्वयंपाकामध्ये कुठे कशा प्रकारे गॅसची बचत करता येईल त्याची सिरीज आपण आजपासून सुरुवात करत आहोत. तर आजची आपली पहिली सिरीज आहे कुकरमध्ये झटपट गिलक्याची भाजी कशी करायची. त्यामध्ये आपण मूग डाळ घालून झटपट फक्त एका शिट्टीमध्येच कशी आपल्याला गिलक्याची भाजी करता येणार आहे ते पाहणार आहोत. याआधी मी आपल्याला गॅस सेव्हिंग कशी करावी त्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा. चला पटकन रेसिपी पाहूया. तर आपल्याला आजची ही भाजी कुकरमध्ये करायची आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला गॅसची बचतसुद्धा करायची आहे. त्यासाठी काय करायचं, भाजीचं या प्रकारे सगळं साहित्य आपल्याला लावून घ्यायचं आहे. इथे मी साधारण अर्धा किलो गिलके धुवून वरचे सालं काढून अशा प्रकारे उभे लांबट चिरून घेतलेले आहे. यासाठी आपण असे उभे चिरलेले, जर आपण अगदी बारीक गिलके चिरले तर कुकरमध्ये शिट्टी घेतल्यानंतर अगदी गिळगिळीत होतील आणि त्यानंतर गिलक्याच्या भाजीच्या ऐवजी ते गिलके असं पिठलं दिसेल. आणि थोडीशी इथे मी साधारण एक छोटी वाटी मूग डाळ 1 तासभर भिजत घातली होती. ती आपल्याला अशा प्रकारे उपसून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल. फोडणीसाठी मोहरी, आवडत असल्यास जिरे घातले तरी चालतील, हळद, 1 चमचा लाल तिखट, हिंग आणि धणेपूड घेतलेली आहे. चला भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवर मी कुकर तापायला ठेवलेला आहे. तर कुकर आपल्याला स्वच्छ धुवून आणि कोरडाच ठेवायचा आहे. नॅपकिनने किंवा थोडा वेळ उन्हात ठेवला तरी चालेल. ओला कुकर जर आपण ठेवला तर गरम होईपर्यंत आपला गॅस वाया जाईल. त्यामुळे ही काळजी प्रत्येक वेळेस भाजी करताना प्रत्येक स्त्रीने घ्यावी. कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये घालूया साधारण 1 चमचा तेल. तेल तापलं आहे, त्यात घालूया मोहरी तडतडली आहे. आता मूग डाळ जी आपण उपसून ठेवली होती ती यामध्ये घालून व्यवस्थित परतून घेऊ. साधारण इथे 1 मिनिट मी ही डाळ परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले घालू. हळद, लाल तिखट, धण्याची पूड, हिंग. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल, पण माझ्याकडे या भाजीमध्ये मी सहसा गरम मसाला घालत नाही. व्यवस्थित मसाले डाळींसोबत एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊ, म्हणजे जे मसाल्यांचा कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. साधारण अर्धा मिनिट मी मसाले डाळीसोबत परतून घेतलेले आहे. आता जे गिलके आपण कट करून ठेवले होते ते घालू यामध्ये आणि व्यवस्थित डाळीसोबत आपण मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आता यामध्ये आपण घालूया पाणी. तर पाणी आपल्याला खूप जास्त नाही घालायचं आहे, फक्त डाळ आणि गिलके व्यवस्थित शिजतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पुन्हा आपण व्यवस्थित एकसारखं करून घेऊ. कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपण एक शिट्टी काढून घेऊ. कुकरची वाफ जिरली आहे आणि भाजी पाहू आपण. वा, मस्त, खूप छान सुगंध येत आहे. भाजी पण व्यवस्थित शिजलेली आहे. फक्त आपल्याला एकच शिट्टी घ्यायची आहे. माझ्याकडे थोडीशी ही भाजी अशा प्रकारे रसरशीत आवडते. तुम्हाला जर एकदम घट्ट करायची असणार ना तर पाणी अगदी कमी घालायचं. तर इथे आपली मस्त गिलक्याची भाजी बनून तयार आहे. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करून पटकन एक फोटो काढूया. तर इथे गॅसची बचत करणारी, वेळेची बचत करणारी मस्त कुकरमध्ये आपली फक्त 10 मिनिटामध्ये भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.